चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 5वीतील इतिहास विषयामधील जो पहिला धडा आहे भारताची सांस्कृतिक विविधता हा आज शिकूया. भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतका प्रदीर्घ इतिहास आणि इतकी प्राचीन संस्कृती असलेले फारच थोडे देश जगामध्ये आहेत. अश्मयुगापासून भारतात लोक राहत आले आहेत. भारताबाहेरील निरनिराळ्या प्रदेशातून लोक भारतात आले. ते येथील संस्कृतीशी एकरूप झाले. यातून एक संमिश्र भारतीय संस्कृती आकारास आली आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे आपण सारे भारतीय आहोत. भाषा, साहित्य, कला इत्यादीमध्ये विविधता असली तरी भारतीय म्हणून आपण एक आहोत. ही विविधता भारतीयांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करण्यास पोषक ठरली आहे. आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध झालेले आहे. भारतातील भाषा. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा वापर आपल्या देशात केला जातो. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. पुढे सण आणि उत्सव. भारतामध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन, पारशी, यहुदी या धर्माचे लोक राहतात. देशात विविध सण उत्सव साजरे केले जातात. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरणाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रात दसरा, दिवाळी, होळी, पंजाबात वैशाखी, आंध्र प्रदेशात एरुवाक पूनम, तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव साजरे केले जातात. रमजान ईद, नाताळ, बुद्ध पौर्णिमा, संवत्सरी, पटेटी हे महत्त्वाचे सण आहेत. सण आणि उत्सव कोणत्याही धर्माचे असोत, सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यांच्यात एकोपाची भावना वाढते. पुढे वेशभूषा आणि आहार. भारतीयांच्या वेशभूषेत आणि आहारात विविधता आढळते. वेशभूषा ही त्या त्या भागातील निसर्ग, हवामान आणि परंपरा यावर अवलंबून असते. भारतातील लोकांच्या आहारातही विविधता आढळते. ही विविधता हवामान, पिके अशा भौगोलिक फरकांमुळे झालेली आहे. उदाहरणार्थ, पंजाबी लोकांच्या आहारात प्रामुख्याने दाल रोटी असते. किनारपट्टीवरील लोक भात आणि मासे खातात. निवारा. घरे बांधण्याच्या पद्धतीत भारतात विविधता आढळते. निवारा म्हणजे नक्की भारतीय लोक कुठे राहतात, कसे राहतात, कोणत्या प्रकारची त्यांची घरे असतात याचा अर्थ या ठिकाणी निवारा असा होतो. ग्रामीण भागात अनेक घरांना कुडाच्या भिंती असतात. काही घरे कौलारू असतात. जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे ही उतरत्या छपराची असतात. जेथे पाऊस कमी पडतो तेथे धाब्याची घरे असतात. मोठ्या शहरांमध्ये अनेक मजली इमारती दिसून येतात. खेळ. तर चला आपण बघूया की भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे खेळ खेळले जातात. प्राचीन काळापासून भारतात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. विटीदांडू, बुद्धिबळ, कुस्ती, झिम्मा, फुगडी, मल्लखांब, लगोरी, आट्यापाट्या, खो खो, कबड्डी असे कितीतरी खेळ आपण खेळतो. हॉकी, क्रिकेट इत्यादी आधुनिक खेळ हे आपल्याकडे लोकप्रिय आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीने या ठिकाणी कबड्डीचा जो डाव आहे तो चालू आहे. पुढे आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे. खेळामुळे सहकार्य, एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात. खेळात हार जीत यापेक्षा जिद्द आणि जोश या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कला. आता भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कला विकसित झालेल्या आहेत त्या आपण या मुद्द्यामध्ये बघूया. भारतात संगीत, नृत्य, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक कला विकसित झाल्या आहेत. फार पूर्वीपासून आपल्या देशात विविध प्रकारचे संगीत प्रचलित आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा 2 प्रमुख पद्धती आहेत. याशिवाय भजन, कव्वाली, लावणी, पोवाडा यासारखे लोकसंगीताचे अनेक प्रकार आहेत. भारतात नृत्याची परंपरा फार जुनी आहे. अनेक प्रकारची लोकनृत्ये आहेत. संथाळ, नागा, मिझो या लोकांची नृत्ये विशेष आकर्षक असतात. महाराष्ट्रात कोळी नृत्य खूप प्रसिद्ध आहे. पंजाबमधील भांगडा, राजस्थानातील
घुमर, आसाममधील बिहू, गुजरातमधील गरबा, कर्नाटकातील यक्षगान, केरळमधील कैलकोट्टीकळी हे भारतीय लोकनृत्याचे काही प्रकार आहेत. या ठिकाणी तुम्हाला एक नृत्य दिसते, त्याचं नाव आहे नागा नृत्य. भरतनाट्यम, कथ्थक, कथ्थाकली इत्यादी शास्त्रीय नृत्य प्रकार विशेष प्रसिद्ध आहेत. पुढे चला बघूया. आपल्या देशात फार प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला विकसित झालेल्या आहेत. मातीची नक्षीदार भांडी, वेताच्या व बांबूच्या टोपल्या, परड्या, फुलदाण्या अशा विविध वस्तू आजही सर्वत्र तयार केल्या जातात. भारतात विकसित झालेल्या हस्तकलेतून कारागिरांचे कौशल्य आणि सौंदर्यदृष्टी दिसून येते. भारतातील चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील गृहचित्रापासून सुरू होते. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रकलेचे सुंदर नमुने अजिंठा येथे लेण्यांमध्ये आहेत. ही चित्रे सुमारे 1,500 वर्षांपूर्वी रंगवलेली आहेत. या चित्रांमध्ये वापरलेले रंग अद्यापही ताजे वाटतात. या चित्रांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. महाराष्ट्रातील वारली, बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत. आता भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वास्तू बांधल्या गेलेल्या आहेत, कोणत्या लेण्या आहेत याच्याविषयी आपण माहिती घेऊया. वास्तू. भारतात अनेक ठिकाणी प्राचीन लेणी आढळतात. कार्ले, अजिंठा, वेरूळ येथील लेणी प्रसिद्ध आहेत. सांची येथील स्तूप प्रेक्षणीय आहे. कोणार्कचे सूर्यमंदिर, अबू येथील दिलवाडा मंदिरे, दिल्लीचा कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहाल वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रायगड किल्ला या ठिकाणी दिसतो आपला रायगड किल्ला, देवगिरी, ग्वालियर हे किल्ले भव्य आहेत. जंजिरा व सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले प्रेक्षणीय आहेत. पंजाबमधील सुवर्ण मंदिर हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. आपल्या देशाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ऐतिहासिक वास्तू हे आपल्या देशाचे वैभव आहे. हा मौल्यवान ठेवा आपण जतन केला पाहिजे. अशा स्थळांना भेट देताना या वास्तूंची नासधूस होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी. वास्तूंवर नावे कोरू नयेत, तसेच तेथील परिसराची हानी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.